वरवणीत पुन्हा भूस्खलन, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांमध्ये भीती, तातडीच्या उपाययोजनांची मागणी। पेन तालुक्यातील वरवणे गावात पुन्हा भूस्खलन झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। 5 ते 7 जुलै दरम्यान झालेल्या मुसळधार पावसात शेतकऱ्यांच्या कलमी आंब्यांच्या बागा आणि भात शेतीचे मोठे नुकसान झाले होते। त्यानंतरही सततच्या पावसामुळे डोंगराचा आणखी एक भाग खचून माती खाली आल्याने धोका अधिक वाढला आहे। ग्रामस्थांनी वारंवार प्रशासनाला माहिती देऊनही अद्याप कोणताही जबाबदार अधिकारी घटनास्थळी पाहणीसाठी आला नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे। प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून भविष्यात माळीण दुर्घटनेसारखी परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेती, आंब्याच्या बागांसह राहती घरेही धोक्याच्या छायेत आली आहेत। त्यामुळे प्रशासनाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून नुकसानग्रस्तांना मदत द्यावी, तसेच भविष्यातील धोका टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। वरवणा गावामध्ये जे 5-6 जुलैला जो महापूर हाहाकार झाला, त्याच्यामध्ये आमच्या गावाच्या मध्ये असलेला साईचा डोंगर, त्याच्यामध्ये माझ्याजवळ 100 आंबे होते। त्या आंब्यामध्ये 100च्या 100 म्हणजे एकच आंबा राहिलेला आहे। परंतु मला ही धास्ती वाटते काय, याचं उत्कलन एवढं झालेलं आहे का आमचा गाव शेजारी आहे आणि गावाच्या शेजारी डोंगर असल्यामुळे तो डोंगर जर आला तर मालींसारखी परिस्थिती होण्याची शक्यता आहे। आणि मालीन झाल्यानंतर शासन ह्या दरबार येईल काय, हे मला शंका वाटते। पण आमच्या इथे माजी खासदार दादा धैर्यशील पाटील यांनी 2-3 वेळा येऊन पाहणी केली आणि प्रत्यक्षात पाहणी केली, प्रत्यक्षात इथे येऊन सर्व पाहिले। परंतु ह्या गोष्टी प्रत्यक्षात पाहाव्या, कारण साईडलाच डोंगर आहे आणि हा डोंगर जर आला तर गावातला एक पण घर आणि राहू शकत नाही, असं मला त्याची खंत वाटते। माझी आई, माझं संपूर्ण कुटुंब, आमचे सर्व नातेवाईक एकदम डोंगराच्या कडेला राहतात। एक दिवस शासनाने येऊन आम्हाला त्यांचे हे केलं, परंतु हे प्रत्यक्षात पाहणी करावं आणि त्यांनी आमचं असलेला पुढचं जीवन व्यवस्थित करावं असं आम्हाला वाटतं। किरण बांधणकर, संवाद मराठी लाईव्ह, पेन। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।